Hello, my dear student. We have completed the 20 example of an astrologer's day, the grammar atom. Now we are going to see the 21st example of an astrologer's day. He looked up and saw a man standing before him. Okay, what is the instruction here? Use no sooner than. Look at the sentence again. He looked up and saw a man standing before him. Use no sooner than. नो सूनर दॅनचं जे वाक्य असते याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात आहे की नो सूनर आणि दॅन हे दोन्ही वेगवेगळे आहे. पेपर तपासताना आमच्या नेहमी असं लक्षात येतं की खूप सारे जे खेड्यावरचे विद्यार्थी असतात ते नो सूनर आणि दॅन एकसाथच लावून टाकतात. त्यांना असं वाटतं की नो सूनर दॅन म्हणजे हा चला एकत्रच आहे, पण तसं नाही करायचं. नो सूनर दॅनमध्ये करत असताना काय आहे, काही रूल काय आहे? रूल हा आहे की मॅक्झिमम टाईम तर असं होत असतं की ॲज सून ॲजचं वाक्य दिलं जातं आणि त्याचं रूपांतर नो सूनरमध्ये करा असं म्हटलं जातं. परंतु ॲज सून ॲजचं वाक्य दिलं असेल किंवा व्हेनचं वाक्य दिलं असेल किंवा ॲजपासून सुरू होणारं वाक्य दिलं असेल आणि त्याचं नो सूनर द्यान करा असं म्हटलं असेल तर ह्या ठिकाणी असे वाक्य दिलं असेल तर सोडवणं खूप सोपी आहे. ज्या ठिकाणी ॲज सून ॲज आहे त्याच्याऐवजी नो सूनर लावून टाका. ज्या ठिकाणी व्हेन आहे त्या ठिकाणी तुम्ही नो सूनर लावून टाका. म्हणजे सुरू कसं करायचं हे आपल्याला समजतं. परंतु हे वाक्य कसं आहे? ही लुक अप अँड सॉ ए मॅन स्टँडिंग बिफोर हिम. रूल कोणचा आहे? ॲज सून ॲजचा म्हणा किंवा नो सूनरचा म्हणा, रूल कोणचा आहे? रूल असा आहे की दोन वाक्यामध्ये जी क्रिया पहिले घडली आहे त्या क्रियेच्या पहिले ॲज सून ॲज लावावं लागतो व दुसरा जो क्लॉज आहे ते दोन क्लॉज जोडण्यासाठी दॅनचा वापर केला जातो. हा तुमचा सांगत आहे रूल, नियम. सपोज हिअर इज अनदर एक्झाम्पल. ॲज सून ॲज शंकर केम देअर अँड सॉ ए बॅग ऑफ 99. शंकर केम देअर अँड सॉ ए बॅग ऑफ 99. शंकर त्या ठिकाणी आला आणि त्यांनी बॅग पाहिली ज्याच्यामध्ये 99 रुपीज होते. असं ते वाक्य आहे. आता ह्या ठिकाणी तुमच्या अशा लक्षात येत आहे की कोणची क्रिया पहिले घडली? पहिले आली शंकर येण्याची. शंकर घरी आलाच नसता तर त्यांनी 99ची बॅग पाहिली असती का? नसती पाहिली. तसंच हे वाक्य आहे. ही लुक अप अँड सॉ ए मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने वरती बघितलं आणि काय बघतोय तो की त्याच्यासमोर माणूस उभा होता. म्हणजे पहिली कोणची क्रिया झाली? पहिले बघितलं म्हणूनच माणूस दिसला ना. मग ॲज सून ॲज किंवा नो सूनर कुठे लावणार आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही समजायचं की ॲज सून ॲज हीच्या पहिले ॲज सून ॲज लागलेला आहे आणि त्याचा काय करायचं आहे तुम्हाला? नो सूनर करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला पहिला जो क्लॉज आहे त्या क्लॉजच्या पहिले लावावं लागेल तुम्हाला नो सूनर. मग काय होणार? नो सूनर. ओके. आता ही लुक अप हा पहिला क्लॉज आहे तुमचा. आता ह्या ठिकाणी वर्बकडे पाहायचं. वर्ब हे आहे तुमचं V2 मध्ये काय आहे? तुमचं लुक्ड आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी येईल आता तुमचं ऑक्सिलरी वर्ब डिड. पहा विद्यार्थी मित्रांनो, लुक्ड आहे, V2 आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून आपण वापरला आहे डिड. समजा ह्या ठिकाणी लुक्स असता तर आपण वापरला असता डज. LOOKS लुक्स असता तर वापरला असता आपण डज. आणि फक्त LOOK लुक असता तर आपण वापरला असता डू. ओके. नो सूनर डीड. नंतर तुमचा सब्जेक्ट आहे तो आहे ही. आता इथं डीड वापरल्यामुळे तुमचा जो लुक होता त्याचं चेंज झालं V1 मध्ये. तो काय बनला आता? लुक.
नो सुनर डीड ही लुक. आता अँड हा दोन वाक्य जोडण्यासाठी वापरला आहे, त्याच्याऐवजी वापरायचं तुम्ही क्लॉज जोडण्यासाठी कोणचं कंजंक्शन वापरायचं, दॅन. मग नो सुनर डीड ही लुक अप दॅन ही सॉ a man standing before him. ओके, पहा लक्षात आलं. नो सुनर आपण पहिल्यांदा वापरला. मग आपण पाहिलं वर्बकडे पाहिल्यामुळे आपण या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब वापरला. डीड वापरल्यानंतर आपण सब्जेक्ट घेतला ही, आणि डीड वापरल्यामुळे आपलं चेंज काय झालं, LOOKED लुक्ड हा V2 होता, त्याचा V1 केला लुक. दोन वाक्य आपण जोडायसाठी आपला कंजंक्शन वापरलं दॅन. मग बाकी जसे या तसं ठेवलं. आता कम फॉर द 22. पहा, मी तुम्हाला मागेही म्हटलं खूप सोपी आहे, फक्त लक्ष देऊन आणि आरामात सोडवायचे असतात हे वाक्य, घाई करायचे नसतात. ही said the person सॉरी इथे येत नाही आहे. He said the person in many ways you are not getting the result of your efforts. In many ways you are not getting the result of your efforts. ह्या ठिकाणी फुल स्टॉप आणि ह्या ठिकाणी येणार आता तुमचा चेंज द नॅरेशन. चेंज द नॅरेशन म्हणजेच डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे ह्या वाक्यामध्ये तुम्हाला, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, याचं आन्सर बघा वाक्याकडे. सेकंड दिसत नाही तुम्हाला. He said the person in many ways you are not getting the result of your efforts. Change the narration. आता नॅरेशन करताना तुम्हाला हे बघायचं आहे की वाक्य कसं आहे. इन रिपोर्टेड स्पीचमध्ये पाहायचं, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द रिझल्ट ऑफ युअर इफोर्ट्स. हे असर्टिव्ह वाक्य आहे साधं, याचं काही करायचं नाही, दोन वाक्य डॅटनी जोडणेवालं वाक्य आहे. आता आन्सर कसं होणार आहे, ही सेडच्या ऐवजी होणार टोल्ड द पर्सन. ओके, दोन वाक्य जोडायचे आहे तुम्हाला डॅट. मग आता इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये इन मेनी वेज त्याच पद्धतीने लिहायचं, इन मेनी वेज आता यू आर नॉट गेटिंग द रिझल्ट ऑफ युअर इफोर्ट्स. यू कोणासाठी वापरला, यू वापरला आहे कस्टमरसाठी, तो आहे पुल्लिंगी, हे आपल्याला माहीत आहे, त्याच्यामुळे इथं वाक्य आता ही वॉज, आरचं चेंज होईल वॉजमध्ये, नॉट गेटिंग the result of his efforts.
हे अशा पद्धतीने चेंज होईल. पहा चेंज कसं आलं. ही टोल्ड अ पर्सन डॅट. असर्टिव्ह वाक्य सोपी असतं. 2 वाक्य जोडले आपण. डॅटनी इन मेनी वेज. यूचं बनलं ही. आरचं झालं पास्ट टेन्समध्ये वॉज नॉट गेटिंग द रिझल्ट ऑफ हिज इफोर्ट्स. देन नेक्स्ट 23. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. Okay, full stop. Rewrite using past perfect. Rewrite using past perfect. पास्ट परफेक्ट मध्ये याचा बदलायचा आहे. एक सेकंड. कीपॅड मध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. Past perfect. Past perfect means S plus AV plus V3 plus O. This is the formula. And AV is had. So where you have to use had? The after the subject you have to use auxiliary verb. Here the astrologer had caught a glimpse of his face by the matchlight. This will be your answer. The astrologer had, this is the auxiliary verb, caught a glimpse of his face by the matchlight. This is the answer. Here the formula is S plus AV. AV is here. Had S plus AV plus V3 plus object. This is your formula of past perfect tense. Now come the 24th. The other sat down sucking his cheroot. The other sat down sucking a cheroot. Rewrite as a compound. Rewrite
as a compound sentence. Answer. The other sat down, comma, sucking his cheroot. कंपाऊंड सेंटेन्समध्ये करायचं काय आहे की दोन क्लॉजच्या मधात आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लावायचं आहे. ह्या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येईल, ह्या ठिकाणी तुमचा द नावाचा अँड नावाचा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येईल. द अदर sat down and sucking his cheroot. This is your answer. आपण डिटेल मग बघूया या कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं हे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत, स्पेशल टॉपिक. त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. सध्याचा आन्सर आपण हे सांगितलं, द सॅट डाऊन अँड सकिंग हिज चेरूट. नाव कम्स द 25th. I will speak to you tomorrow. I will speak to you tomorrow. Instruction काय ह्या ठिकाणी बघूया. Rewrite using model auxiliary showing ability. मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲबिलिटी. आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ॲबिलिटीसाठी मॉडेल ऑक्झिलरी कोणची पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता ॲबिलिटी साठी मॉडेल ऑक्झिलरी, समजा ह्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स असेल तर ह्या ठिकाणी ॲबिलिटी राहते कॅन, आणि समजा ॲबिलिटीसाठी पास्ट टेन्स असेल तर आपली ॲबिलिटीसाठी राहते कुड. ओके. आय विल स्पीक टू यू टुमारो. आता ह्या ठिकाणी काय होणार, आय. आता प्रेझेंटमधली ॲबिलिटी ह्या ठिकाणी वापरायला पाहिजे आपण, तर ह्या ठिकाणी होणार विल. ही जी आपली सर्टेनिटी दाखवणारी ॲबिलिटी आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे, याच्याऐवजी आपली ॲबिलिटीवाली आपण ह्या ठिकाणी वापरली कॅन. हा आपला ऑक्झिलरी वर्ब मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरला. आय कॅन स्पीक टू यू टुमॉरो. अशा पद्धतीने हे वाक्य होईल. तर आपण आज इथे 5 वाक्य बघितले आहे. याचे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढून घ्या. या ठिकाणी बघा, तुम्ही स्क्रीनशॉटसाठी मी देतो आहे. हॉरिझॉन्टल सुद्धा करील मी स्क्रीन, त्यावेळेस सुद्धा तुम्ही बघू शकता. सॉरी, कर्सरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता हॉरिझॉन्टल स्क्रीनमध्ये सुद्धा बघून घ्या तुम्ही, ज्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसून येईल वाक्य. त्याचेसुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. 20 आपण आज वाक्य घेतलेले आहे, 21. हे पहिलं वाक्य होतं आपलं, नो सूनर दॅनचं. त्याचा आन्सर सगळ्यांनी नोटबुकमध्ये हे लिहायचं आहे, कारण याची एवढी प्रॅक्टिस कराल ते तेवढं तुमच्या कामाचं येईल. अदरवाईज सगळं शिकवणं हे फालतू जाईल लोकांचं. 24th and this is the 25th ॲबिलिटी. उद्या आपण समोरचे पुन्हा वाक्य बघणार आहोत. ठीक आहे.
चला आता ह्या ठिकाणी आपण स्टॉप करूया.